श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन. कथा. स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील महान संत होते. त्यांचा उगम कोणत्या कालखंडात आणि कसा झाला याबद्दल ठाम पुरावे नाही आहेत, परंतु ते श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या परंपरेत येतात असे मानले जातात. स्वामी समर्थ प्रकट दिन कथा काय आहे ती आज आपण पाहणार आहोत. स्वामी समर्थ महाराजांचे प्रकट दिन वैशाख शुद्ध द्वितीय किंवा काही ठिकाणी चैत्र शुद्ध द्वितीय मानला जातो. स्वामी समर्थ प्रकट कसे झाले? मान्यता आहे की स्वामी समर्थ महाराजांचा अवतार दत्त संप्रदायातील तिसरे अवतारी पुरुष म्हणून झाला. अनेक ठिकाणी भ्रमण करत ते अखेरीस सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्थिरावले. एक कथा अशी सांगितली जाते की एका वेळेस एका घनदाट जंगलात काही गुराखी आपल्या गायी चारत होते. त्यांना तेथे एका प्राचीन वृक्षाजवळ एक तेजस्वी पुरुष समाधीस्थ अवस्थेत दिसला. तो पुरुष अचानक जागृत झाला आणि गुराख्यांकडे पाहून मंद हसला. त्यांच्या दिव्य तेजाने भारावून गेलेल्या गुराख्यांनी ही घटना गावात जाऊन सांगितली. गावातील लोकांनी जाऊन तेव्हा त्यांनी त्या दिव्य पुरुषाला पाहिले. त्यांना पाहताच लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण झाला. हळूहळू लोक त्यांना स्वामी समर्थ या नावाने संबोधू लागले. असेही मानले जाते की स्वामी महाराज श्री नरसिंह सरस्वती यांच्या परंपरेतून आलेले आणि अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यांनी अनेक भक्तांना अनुभव दिले, चमत्कार घडवले आणि लोकांना भक्ती व धर्म मार्गाने नेले. स्वामी समर्थ महाराजांचे कार्य आणि शिकवण काय आहे? त्यांनी भक्तांना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासन दिले. अनेक भक्तांना त्यांनी कृपादृष्टीने जीवनातील संकटावर मात करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांच्या भक्तावर त्यांनी अलौकिक कृपा करून रोगमुक्ती, संकटातून मुक्ती आणि मनशांती दिली. अक्कलकोट येथे त्यांच्या पादुका मंदिर आहे, जेथे आजही त्यांची समाधी आहे आणि लाखो भाविक दर्शनास येतात. प्रकट दिन साजरा कसा केला जातो? या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा पादुका अभिषेक व पूजन केले जाते. भजन, कीर्तन आणि प्रवचन आयोजित केले जाते. भक्तांना महाप्रसादांचे वितरण होते. अक्कलकोट आणि इतर स्वामी समर्थ भक्तगण त्यांच्या मठामध्ये मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने हा दिवस साजरा करतात.
स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा भक्तांसाठी एक विशेष दिवस असतो. या निमित्ताने त्यांच्या शिकवणींना अनुसरण, भक्ती, सेवा आणि परोपकाराच्या मार्गाने चालण्याची प्रेरणा मिळते. श्री स्वामी समर्थ.